भैया आम्ही जेव्हा तुमच्या गावामध्ये आलो होतो मार्गदर्शन केल्यानंतर येत्या 10-15 वर्षापासून आपल्या गावामध्ये आरसी मारी संजीवनीचे प्रोडक्ट बरेच जण लोक वापरतात. तर आपण फर्स्ट टाइम फक्त यावर्षी लोकांचं बघून ऑलरेडी आपण घेतलं. 1 एकरचं औषधी घेतलं, 1 एकरचं औषधी घेतलं. 1 एकर मध्ये आज ऑलरेडी तुम्हाला 3 ड्रिचिंग आहेत आणि 3 फवारण्या आहेत. तर त्याच्यापैकी 2 ड्रिचिंग झाल्या आणि 3 फवारण्या झाल्या आहे का नाही? 3 फवारण्या का 2 फवारण्या? 3 फवारण्या झाल्या, 2 ड्रिचिंग झाल्या. तर आजच्या तारखेला आपण आलो 15 सप्टेंबर 2024 ला बघण्यासाठी कलगाव या ठिकाणी. तर तुमचं नाव पूर्ण? राहुल नामदेव पुंडगे, राहणार कलगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तर आपण पिढी दर पिढी भारत देशाचा व्यवसाय शेती व्यवसाय. तर आपण वडिलाच्या नंतर आपण शेती सांभाळलो. आता आपण 10-15 वर्षापासून बघायलो की शेती हे क्रॉप आपल्याकडे बरेच दिवसापासून आहे. तर तुम्ही बी शेती व्यवसाय करता करता हळदीचं 10-15 वर्षापासून लावता. तर गेल्या वर्षीच्या हळदीमध्ये या वर्षीच्या हळदीमध्ये आज वापरल्यामुळे आपल्याला काय वाटायला फरक याच्यामध्ये? खूप फरक आहे. हा, खूप फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये गिरवीमध्ये, पानाच्या जाडीमध्ये, पानाच्या वाढीमध्ये, हा या फुटव्यामध्ये, म्हणजे एकसारखा फुटवे पूर्ण टोटल निघलेले आहेत. याचा बूड एकसारखे झालेले आहेत. फुटव्याची याची हाईट सारखीच आहे. म्हणजे कुठल्याही कोपऱ्याला कानाकोपऱ्याला दळ नाही प्लॅन, म्हणजे पूर्ण एकसारखाच आहे. आणि हालाकी 1 एकरची औषधी दिली होती तुम्हाला. ऑलरेडी 1 एकरची औषधी तुम्ही 1.25 एकरला वापरली. 1.25 एकरला वापरल्यानंतर बी औषधी डिवाइड झालं, म्हणजे तुमचं 10 गुंठे वाढल्या. तर वाढल्यामुळे ऑलरेडी तुम्हाला जे आहे तरी पण याच्यामध्ये बदलाव वाटायला. बरोबर आहे. तर दरवर्षीच्या याच्यापेक्षा या बदलावाहून याच्याहून तुम्हाला क्वालिटी होऊन दरवर्षी ॲव्हरेज वाढणार का कसं वाढणार? बघितल्याच कळतं वाढायची शक्यता आहे. बरोबर आहे. म्हणजे या गिरवीहून, या क्वालिटीहून, या हाईटवरून आणि दरवर्षी जे खर्च लागते भैया तेवढं तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी खर्च कमी लागला का जास्ती लागलं? मॅक्सिमम सारखंच असेल पण उत्पन्न जास्त व्हायचे. उत्पन्न जास्ती आणि खर्च दरवर्षीपेक्षा जे लागते त्याच्यापेक्षा थोडं कमी लागते. बरोबर आहे. म्हणजे रासायनिकचा बी जास्ती डोस द्यायचं काम पडत नाही. आतापर्यंत आपण वॉटर सोल्युबलचे पण जास्ती खत दिले नाही आहे का नाही? एखाद्या वेळेस झाला असेल आता फक्त 12 एकर तुमचं, पण जास्ती वेळेस नाही दिले. बरोबर आहे. आपलं नाव भैया? राहुल तमले. हा, आपण बी औषधी घेतलेली आहे. बरोबर आहे. आपण बी घेतलेली. आता यांच्यामध्ये तुमच्यामध्ये बी आता आपण बघण्यासाठी जायलो. तर या प्लॅन मधून बघून तुम्हाला आज काय वाटायला, कसं वाटायला का प्लॅन मध्ये? प्लांट भारी आहे गेल्या वर्षीपेक्षा 1 नंबर प्लांट आहे. म्हणजे चारी कोपरे कानेकोपरे जे सारखेच आहे. लेवल आहे, हाईट मध्ये, पानामध्ये, म्हणजे कोणत्याच पानाला दाग धबा पण नाही, करपा नाही, डॅमेज नाही. म्हणजे पूर्ण केळीच्या पानावर पूर्ण हळद आहे पूर्ण सगळीकडे साईडला. कोणी ठिकाणी पण बघा, ऑलरेडी कोणत्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑलरेडी सर्व सारखंच आहे. याच्यावर दुसऱ्या शेतकऱ्यांना, आपल्या पाहुणे रावण्यानं, सोयरेधाऱ्यानं हे अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? अर्धा एकर 1 एकर घ्यायला पाहिजेत का नाही? काय वाटतं आपल्याला बाय? अर्धा एकर 1 एकर घ्यायला पाहिजेत का नाही? अनुभव आता तुम्ही वापरलंच नसतं. 4 लोकांना आणखी सांगू शकतो. हा, आता तुम्ही वापरलंच नसतं तर तुम्हाला अनुभव आला असता का? कळाला असता का याच्यामध्ये काय काय नाही? म्हणजे अनुभव घेतला तेव्हाच अनुभव आला तुम्हाला. धन्यवाद.